दर्यापूर शहरातील बसस्थानक चौक ते जुन्या नगरपालिकेपर्यंत ब्रिटिशकालीन कडुलिंबाची झाडे आहेत। ती झाडे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने रस्त्याच्या कामात अडथळा येत असल्यामुळे तोडण्यासाठी वारंवार प्रयत्न केले गेले। मात्र वृक्षप्रेमींच्या वतीने त्या झाडाचे संरक्षण करून न्यायालयात धाव घेण्यात आली होती। तब्बल 3 वर्षांपासून वृक्षप्रेमी व नगरपालिका यांच्या विरोधात न्यायालयात संघर्ष सुरू होता। मात्र नगरपालिका प्रशासनाच्या वतीने अचलपूर न्यायालयाचे आदेश प्राप्त न होताच पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात झाडे तोडण्यास सुरुवात केली। तब्बल 4 झाडे तोडल्यानंतर वृक्षप्रेमी आक्रमक झाले व त्यांनी 1 ऑक्टोबर रोजी झाडे तोडण्यास मनाई केली। त्यानंतर वृक्षप्रेमी व नगरपालिका प्रशासनासह अकोटचे आमदार प्रकाश भारसाकडे हे आमने सामने आले होते। यात काही वेळ चांगलाच वाद चिघळला होता। यानंतर वृक्षप्रेमींनी सदर ब्रिटिशकालीन झाडे न तोडावी यासाठी ॲडव्होकेट राहुल शिंदे यांच्या वतीने नागपूर उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली। नागपूर उच्च न्यायालयाने सुद्धा वृक्षप्रेमींच्या याचिकेवर तात्काळ स्थगितीचा आदेश दिल्यानंतर शहरवासियांनी व वृक्षप्रेमी या आदेशाचे स्वागत केले आहे। जी 4 झाडे प्रशासनाने विनापरवाना तोडली त्याविरोधात आता वृक्षप्रेमींनी नगरपालिका प्रशासन व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी सुद्धा उच्च न्यायालयात केली आहे। वृक्षप्रेमींच्या संघर्ष आंदोलनाला आता कुठेतरी यश मिळाले हे मात्र विशेष। किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर। दर्यापूर न्यायालयात हे नगर परिषदचे शिवो यांनी अनधिकृतपणे झाडं तोडल्यामुळे आम्ही त्याच्यात दावा दाखल केला होता। त्यामध्ये TI मंजूर झाला होता आणि त्याचं अपील अचलपूर न्यायालयात चालू असताना ते अपील रिजेक्ट झालं आणि ते अपील रिजेक्ट झाल्यानंतर त्याची कुठलीही ऑर्डर व कुठलाही आदेश म्हणजे अपलोड न होता व कोणाला प्राप्त न होता दर्यापूरचे मुख्याधिकारी नंदू पराळकर याने पोलीस मोठा ताफा आणून दिनांक 1 तारखेला ते पूर्ण झाडं तोडली। हे झाडं बाजूला पडलेली आहेत। त्यानंतर आम्ही त्यासोबत त्यांनी पोलीस प्रशासनाला पत्र दिलं की 5 तारखेला आम्ही झाडं तोडणार आहोत। आजची 5 तारीख आहे आणि पोलीस संरक्षणात आम्ही कसली परिस्थितीत हे झाडं तोडणार आहोत असं असताना आम्ही उच्च न्यायालयात गेलो आणि उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट राहुल शिंदे यांनी झाडांच्या बाजूने आपली प्रखर भूमिका मांडून त्यांनी स्टे मिळवून दिला आणि सध्या हे झाडं कुठल्याही परिस्थितीत तुटणार नाही यासाठी ते भक्कमपणे बाजू उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात मांडत आहेत आणि आता पुढच्या आदेशापर्यंत सध्या तरी झाडं तुटणार नाही आणि भविष्यात हे झाडं तोडणार यासाठी आमचे वकील साहेब सन्मान्य राहुलजी शिंदे हे प्रयत्न करणार आहेत आणि जे बेकायदेशीर झाडं तोडले यांच्यावर सुद्धा नंदू पराळकर जे मुख्याधिकारी आहेत व त्यांना ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्या सर्वांवर कारवाई होणार आहे हे सुद्धा आता उच्च न्यायालय ठरवणार आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।